नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर चाकण जवळील मुटकेवाडी चौक भागात एक अनियंत्रित आयशर टेम्पोचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी 9 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12च्या दरम्यान घडली आहे. अनियंत्रित आयशर टेम्पोनं काही वाहने आणि दुकानांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी याबाबतची माहिती दिली आहे. कुठून येत होता? मंचरपासून. बरं. मंचर गोडेगावपासून किंवा असं येत होतो आणि किती माझ स्पीड किती 20-30चा आसपास काही गाड्या होत्या. हां. आता गिअर टाकायला जसं गेलं तुम्ही डायरेक्ट इकडून आला डायरेक्ट अंगावर इथपर्यंत आला. अच्छा, तो पुणे बाजूकडनं आला. हां, तसंपर्यंत आपला तसं माझी गाडी धडकली त्याचं साईडच्या पॅनलला. हां. धडकली मी गाडी नाही केली मी उडून टाकायला. ओके. तुला काय लागलं किरकोळ? नाही इथे फक्त मी जाते जास्त ओके. इथं नाही. तुझं गाव कोणतं आहे? गोडेगाव. गोडेगाव. गोसावी. आज या ठिकाणी माझ्या जागेमध्ये भरपूर मोठा गाडी कंटेनर घुसलेलं आहे. गाडी फार मोठं नुकसान झालेलं आहे. शंकराचं महादेवचं मंदिर होतं, त्या मंदिर बी पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी पूर्ण भिंत आहे ना, स्मशानभूमीची मागची भिंत पडलेली आहे. तरी या शासनाने इथं दखल घेऊन इथला डिवायडर पहिला बंद केला पाहिजे. तिथं खड्डा पडल्यामुळं कंटेनर तिथं आदळल्यानंतर असं डायरेक्ट येऊन माझ्या इथं दुकानामध्ये घुसल्यानंतर पूर्ण मंदिर गेलं आहे. पूर्ण माझं 2-3 गाड्या होत्या, हातगाड्या होत्या, त्या संपूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ठिकाण कोणतं आहे? मुटकेवाडी चाकण. मुटकेवाडी चौकामधून वर डिवायडरपासून जो कंटेनर गाडी आली ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये घुसली. फार मोठं नुकसान झालेलं आहे. तरी याची दखल घेऊन पहिला इथला कॉर्नर आहे तो बंद केला पाहिजे. इथलं डिवायडर पहिलं तुरंत बंद करा. माझे नाव संदीप गोसावी. माझ्या इथं दुकान आहे रोडच्या कडेला. इथं नवले ब्रिजसारखं ॲक्सिडेंट दररोज होतं. एकाला एक गाडी घासणं हे दररोजचंच आहे. मी दुकानात बसल्यामुळं मला दररोज माहिती आहे इथं किती ॲक्सिडेंट होतात, किती घासाघासी होते. आणि की गाडीवाल्याचा काही त्रास चूक नसताना त्यांना विनाकारण हा रोडच्या चुकीमुळे खड्ड्यामुळे गाडींचं नुकसान होतं आणि ते साईडला येऊन दररोज भांडत बसतात. आणि तिथं चौक केलेला आहे. चौकामध्ये मोठा खड्डा आहे. तो खड्डा काही आजचा नाही आहे, 3-4 महिने झाले. आम्ही सगळ्यांना सांगून दमलो की तो खड्डा बुजवा. नाही तुम्हाला डांबर टाकताय, सिमेंट टाकताय तर तिथं मुरुम तरी टाका ना. रात्रीचे एवढे मोठे कंटेनर आदळतात ना की असं ॲक्सिडेंट झाल्यावर आणि आवाज येतोय घरात. आता लहान मुलांना कानात कापूस घालून झोपायला लागते. सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की तो जो ते U-turn बंद केलेला करा, आहे, नाही तर तिथं ते खड्डा बिड्डा अजिबात पडलं नाही पाहिजे. तिथं पोलिस नसते कोणी दिवसभर. नाही, सगळ्या नागरिकांचं जिकडून म्हणणं गाडी आहे. तिकडून नमस्कार, माझे नाव दीपानंद गोसावी. मी राहणार मुटकेवाडी चाकण येथील रहिवासी असून सदर पुणे नाशिक हायवेवरती मुटकेवाडी चौक हा अत्यंत धोकादायक झालेला आहे. तिथं एक जो हायवे असताना डिवायडर जो होता तो तोडून तिथं U-turn केलेला आहे. त्याची वारंवार आम्ही प्रशासनाला तळेगाव चाकण रस्ता ह्या ग्रुपवर सुद्धा आम्ही बऱ्याचशा वेळा सांगितलं की हा जो डिवायडर आहे तो बंद करावा, परंतु कुणी त्याची दखल घेतली नाही. या ठिकाणी मुटकेवाडी चौक ज्या ठिकाणी आज नाव दिलं आहे मुटकेवाडी चौक, परंतु हा बेकायदेशीर चौक या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. पुण्याकडनं चाकणकडनं येताना जो डिवायडर आहे तो फोडून चौक तयार करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी व डिवायडरच्या बाजूला खूप मोठे खड्डे आहेत. त्या खड्ड्यामध्ये आज एक मोठा टेम्पो त्या खड्ड्यामध्ये आपटला व तो आपटल्यानंतर त्या ड्रायव्हरचा बॅलन्स गेला व तो रोड क्रॉस करणं डिवायडर क्रॉस करून या साईडला आला मुशीच्या बाजूला जात असताना आणि एक इको गाडीला तो धडकला. आणि त्यानंतर या ठिकाणी असणारे टपरी व मंदिर त्यांचं या ठिकाणी खूप मंगळवारी सकाळी 8 वाजता डोंगरवस्ती निघोजे या ठिकाणी कामगार घरी जात होता. त्यावेळी रस्त्यामध्ये बंद पडलेली गाडी धोकादायक स्थितीत उभी असताना दुचाकीस्वार धडकला. नेमक्या त्याच वेळी रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारास पाठीमागून आलेल्या वाहनाने चिरडले. बराच वेळ संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात तसाच पडून होता असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवले आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत याबाबतची अधिकृत माहिती दिली नाही. एसटी प्रवासात अस्वस्थ वाटू लागल्याने एका इसमास चाकणमध्ये आल्यानंतर तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनार्दन वामन जाधव, वय वर्ष 68, राहणार क्रांतीनगर, संभाजीनगर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मंचर शिवाजीनगर ते संभाजीनगर एसटी बसमधून प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान त्यांना चाकणमध्ये आल्यानंतर रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 9 डिसेंबर 2025 रोजी घडली आहे. खंडणी विरोधी पथक चाकण MIDCमध्ये महाळुंगे येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एका संशयित तरुणास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व जिवंत काडतूस असा 50,000चा मुद्देमाल मिळून आला. महाळुंगे पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार रोहिदास चव्हाण, वय वर्ष 19, राहणार बंगाल वस्ती, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मोई फाटा मोई गावाकडे जाणाऱ्या रोडवरती सिद्धेश्वर ट्रान्सपोर्टच्या पार्किंगमध्ये एक ब्लॅक टी शर्ट व जीन्स पॅन्टवरती राजकुमार चव्हाण नावाचा मुलगा उभा आहे. बातमीची 2 पंचांच्या समक्ष खातरजमा केली असता त्याच्याकडे पिस्तूल मिळून आले. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील एका तरुणाची लग्नाच्या नावाखाली तब्बल 1,90,000 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीपे वडगाव येथील हनुमान मंदिरात लग्न लावलेली नवरीबाई कोदरी येथे सासरी आल्यानंतर अवघ्या 3 तासातच पळून जाण्याचा प्रयत्न करताना ग्रामस्थांनी पकडल्यामुळे या बनावट लग्नाच्या खेळाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी चाकणमध्ये वास्तव्यास असलेल्या नवरीसह 4 आरोपींविरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागेश जगताप यांच्या फिर्यादीवरून एजंट प्रल्हाद गुळभिले, नवरी प्रीती शिवाजी राऊत, तिची मावशी सविता राहणार पुणे आणि माया राऊत राहणार चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे या 4 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील कोदरी येथील नागेश देवीदास जगताप, वय वर्ष 36, या तरुणाचे लग्न लावून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या प्रल्हाद गुळभिले या एजंटने मध्यस्थी केली होती. एजंट प्रल्हाद गुळभिले याने नागेश जगताप यांच्याकडून 1,90,000 रुपये घेतले. 6 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दीपे वडगाव येथील हनुमान मंदिरात नागेश जगताप आणि प्रीती शिवाजी राऊत यांचा विवाह लावण्यात आला. लग्न पार पडल्यानंतर वधूवरासह सर्व नातेवाईक कोदरी येथे नागेश यांच्या घरी आले. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास म्हणजेच लग्नानंतर अवघ्या 3 तासातच नववधू प्रीती राऊत हिने शौचाला जाण्याच्या बहाण्याने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गावातील एका नागरिकाला ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने नागेश जगताप आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता प्रीती राऊत ही डिघोळ अंबा बस स्थानकाजवळ मिळून आली. पळून जाण्याचं कारण विचारल्यावर प्रीती राऊतने साथीदारांसोबत मिळून फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर नागेश जगताप यांच्या फिर्यादीवरून एजंट प्रल्हाद गुळभिले, नवरी प्रीती शिवाजी राऊत, तिची मावशी सविता राहणार पुणे आणि माया राऊत राहणार चाकण पुणे या 4 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी नववधू प्रीती राऊत हिला अटक करून केस न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला 10 डिसेंबरपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात केवळ नवरी आणि एजंटच नव्हे तर लग्नाआधीच पतीकडील नावाचे बनावट आधार कार्ड तयार करणारे संगणक तंत्रज्ञ आणि नोटरी करून देणारे व्यक्तीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. चाकण नगर परिषदेद्वारे सर्व नागरिकांना कळविण्यात आले आहे की महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार चाकण शहरातील विविध अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या मंडळींना नोटीस बजावण्यात आल्या आहे. परंतु तरीही काही अनधिकृत अभिन्यासधारकांना सदर नोटीसचे पालन न केल्याने संबंधित प्लॉटिंग सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पालिकेने रस्ते उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सदर कारवाई ही पुढील काही दिवस चालूच राहणार असून शहरातील इतरही अनधिकृत प्लॉटिंगवर देखील कारवाई होणार आहे. तसेच यापुढेही अशी कारवाई होणार असून पुन्हा कोणीही असा अनधिकृत विकास करू नये. केवळ नगर परिषद मार्फत मंजूर भूखंडाचीच खरेदी करावी, जेणेकरून अशा अनधिकृत विकासास प्रतिबंध करणे प्रशासनास शक्य होईल, असे जाहीर आवाहन चाकण नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सदर कारवाईत नगर परिषदेचे बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, स्वच्छता विभाग, अतिक्रमण विभाग, पाणी पुरवठा व इतर विभागातील जवळपास 6 अधिकारी, 30 कर्मचारी, 5 पोलीस कर्मचारी व अधिकारी, 4 JCB, 2 व्हिडिओग्राफर, 1 अग्निशमन बंब, 1 अग्निशमन दुचाकी, 6 अग्निशमन कर्मचारी, 1 ट्रेलर इत्यादी यंत्रणा उपस्थित होती. भविष्यात पुन्हा अनधिकृत बांधकाम निष्कसन कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी केवळ नगर परिषद मार्फत मंजूर भूखंडाचीच खरेदी करावी, असे जाहीर आवाहन चाकण नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्यातर्फे करण्यात आले आहे. यामुळे बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वोट चोरीचा मुद्दा लोकसभेत मांडला होता. त्यावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानं विजयी झालेले आमदार बाबाजी काळे यांचं नाव घेत वोट चोरीचा मुद्दा खोडला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार देखील प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्याचं त्यांनी लोकसभेत सांगितलं. जुड़ाव जीते सर, खेड अलांदी 23,000 वोट पड़ा, 51,000 वोट से बाबाजी रामचंद्र काले जीते. मेरे पास पूरी लिस्ट है, मेरे पास 100 जगह की लिस्ट है. यदि कहेंगे तो मैं प्लेस कर दूंगा. इतना समय मैं लेना नहीं चाहता, लेकिन मैं ये कह रहा हूं, यदि वोट इंक्रीज हुआ तो फायदा महायुति को हुआ. ऐसा पुढील 48 तास तापमान 3 अंशांनी घसरणार. थंडीच्या लाटेची शक्यता. हवामान खात्याकडून अलर्ट जारी. हिवाळ्याने पुन्हा एकदा तीव्र हजेरी लावली असून मुंबईसह राज्यात गारठा मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत तीव्र शीतलहरीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणारे 48 तास अतिशय धोकादायक असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाडा विभागात तीव्र थंडीची लाट पसरणार असून किमान तापमानात सतत घट होत राहील. संपूर्ण राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, सातारा या जिल्ह्यांमध्येही शीतलहरीची चिन्हे दिसणार आहेत. जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. काही शहरांनी तापमानात मोठी घसरण नोंदवली आहे. धुळे येथे सर्वात न्यूनतम तापमान 5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. याशिवाय निफाड, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गोंदिया आणि नागपूर या भागातही तापमान लक्षणीयरित्या घसरले आहे. हाडं गोठवणारा हा गारठा दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करत आहे. येत्या 48 तासात या भागात शीतलहरीचा जोर अधिक वाढेल. किमान तापमान झपाट्याने कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरणे, रात्री प्रवास करणे किंवा शेतात दीर्घकाळ राहणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा धक्कादायक खुलासा. 26 लाख महिलांसह 14,000 पुरुषांनी घेतला लाभ. शासनाचे 32 कोटीचे नुकसान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल 32 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांकडून आता ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती सरकारने लेखी स्वरूपात दिली आहे. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र व्यक्तींमध्ये मोठी संख्या असून यामध्ये 9,500 शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं उघड झालंय. लाडकी बहीण योजनेचा हेतू महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचा असताना 14,000हून अधिक पुरुषांनीही या योजनेचा गैरलाभ घेतलाय. चुकीच्या पद्धतीने योजनांचा लाभ मिळवलेल्या या शासकीय कर्मचाऱ्यांकडून आणि पुरुषांकडून दिलेली लाभाची रक्कम परत वसूल केली जाईल असे सरकारने स्पष्ट केलंय. यामुळे या घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. नाशिक फाटा राजीवनगर खेड मार्गावरील सेवा रस्त्यासाठी 200 कोटींच्या निधीस राज्य शासनाची मान्यता. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतलाय. नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उन्नत मार्ग, फ्लायओव्हर, हायवे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात सेवा रस्त्यांच्या बांधकामासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता राज्य शासनाने आज 200 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक व नागरिकांची वाहतूक होत असल्याने अपघात, कोंडी व वेळेचा अपव्यय होत होता. सेवा रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रवासाचा वेळ व इंधन खर्च वाचेल. तसेच स्थानिक नागरिक, उद्योगधंदे व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. हा निर्णय ग्रामीण व विकासात्मक धोरणांना चालना देणारा असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा ठरणार असल्याचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने 46 ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या 91 बंधाऱ्यापैकी 38 गावातील 81 बंधाऱ्यांना 2688 लोखंडी ढापे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बसवण्यात आल्याची माहिती खेड पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता रुपाली तांदळे यांनी दिली. तर 8 गावातील 10 बंधाऱ्यांना 138 ढापे बसवण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यात ओढे नाले आदी ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यावर लोखंडी ढापे बसवून पाणी अडवले जाते. यंदा पाऊस लांबल्यामुळे ओढे नाल्यांचा जलस्रोताचा प्रवाह टिकून असल्याने यंदा ढापे बसवण्यात उशिरा सुरुवात करावी लागली. तर गेल्या रब्बी हंगामात बंधाऱ्यांना ढापे बसवल्यानंतर सर्वसाधारण पावसाळ्यापूर्वी सर्वसाधारण मे महिन्यात बसवण्यात आलेले लोखंडी ढापे काढले जातात. यावेळी मात्र 10 मे पासूनच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने बंधाऱ्यांना बसवण्यात आलेले लोखंडी ढापे काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली आहे. तालुक्यात आज अखेर कोल्हापूर पद्धतीचे 38 बंधाऱ्यांपैकी 35 बंधाऱ्यांना 1729 लोखंडी ढापे बसवण्यात आले. 14 वळण बंधाऱ्यापैकी 13 बंधाऱ्यांना 163 ढापे बसवण्यात आले. 39 आठवण बंधाऱ्यापैकी 33 बंधाऱ्यांना 658 ढापे बसवून पाणी अडवण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खेड तालुक्यातील ढोरेवाडीमध्ये तरसदृश्य प्राणी दिसून आल्याचं ढोरेवाडी गावचे पोलीस पाटील निरंजन कोतवाल यांनी कळवलं. घराजवळून गेलेल्या महावितरण लाईनमुळे जीविताला धोका निर्माण झाला असून याची वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण दुर्लक्ष करत असल्याचं निमगाव येथील शेतकरी बाळासाहेब भोंडवे यांनी कळवलंय. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द गाळवनगर येथील ओढ्याला MIDCचं अत्यंत खराब पाणी सोडण्यात आलं. या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक अरविंद भारमळ यांना पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नागपूर अधिवेशनात पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी खेड तालुक्यातील 110 पोलीस पाटील 2 बसेसमधून राजगुरुनगर येथून सकाळी 9 वाजता रवाना झाले. खेड तालुक्यात बिबट्यांचा अक्षरशः उच्छाद सुरू आहे. चाकण शहराच्या आसपास आणि खुद्द शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात बिबटे फिरू लागलेत. चाकण भागात 55 ते 60 बिबटे असल्याचं वनविभाग सांगतात. त्यादृष्टीने उपाययोजना होत नाहीयेत. चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यासह आता घनदाट लोकवस्तीच्या खंडोबा माळ भागात देखील बिबटे दिसून येतात. वनविभाग काहीही करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे लाईव्हनं चाकण वन विभागाचे अधिकारी संतोष कंक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय हे जाणून घेऊया. बरं, आपल्याकडे आता बिबट्यांची काय परिस्थिती आहे? आपल्या सगळ्या चाकण परिसरात 60 बिबटे आहेत असं म्हटलं जातं. काय परिस्थिती? किती बिबटे आहेत आपल्याकडे? 55 ते 60 आसपास आहेत. कुठल्या भागामध्ये आहेत सगळे? सगळ्या पूर्ण चाकण परिसरात 60 बिबटे आहेत का? बरं, आपण आता काय करतोय मग? आता ते ठिकठिकाणी त्यांचं दर्शन होतंय. आता नेमकं दर्शन जास्त व्हायला. हा, आपल्याकडे जिथं अडचण येईल लोकांना, नागरिकांची जिथं तक्रार येईल तिथं आपण लगेच पिंजरा पण लावतोय, लोकांचं जनजागृती पण करतोय. बरं, मग आता हे जे सगळे सोशल मीडियाला फोटो फिरतायत त्या चाकणच्या किल्ल्यामध्ये बिबटा आहे, त्याच्यानंतर काल त्या चाकणच्या खंडोबामाळ परिसरात दिसला होता, भुजबळाळीत दिसतोय, आगरवाडी, राक्षेवाडी, त्या MIDCच्या परिसरात बिरदवडी भागात. तर ते आपण कन्फर्म करतोय का की तो बिबट्याचा आहे? सगळ्या भागात बिबट्यांचा वावर आहे. बर, पण जिथं आपल्याला नागरिकांच्या तक्रार येईल तर लगेच आपण तिथं आमची टीम पोहोचते आणि लगेच आम्ही तिथं हे करतोय, पिंजरे लावतोय, जे काय उपाय आवाज ते करतोय आम्ही. काय अडचण नाही. आता पिंजरे साहेब आपण किती ठिकाणी लावलेत मग? आम्ही आता जवळजवळ आमच्याकडं 50 पैकी आता 35 पिंजरे, 35 गावात पिंजरे लावून आमच्या 35 गावांमध्ये लावलेत का पिंजरे आपण? हो, 100%. ज्या गावात तक्रार येईल त्या गावात मी पिंजरे लावतोय. बरं, मग त्याच्यामध्ये अजून कुठं बिबट्या सापडून नाही आलेला, मिळून आला पिंजऱ्यामध्ये अजून? नाही, आम्हाला 3-4 बिबट्या आम्हाला मिळाले ना. 3-4 ठिकाणचे बिबट्या आम्हाला मिळाले ना आता इथनं मागच्या ठिकाणी. कधी एवढ्या 8-15 दिवसात मिळाले? हो, मागच्या 8-15 दिवसात.
कुठल्या कुठल्या ठिकाणी पकडले आपण बिबटे? आम्हाला सोळू, मरकळ, दानोरे. हं. बरं, मग आता ते काय केले आपण? बिबट निवारण केंद्रात पाठवले. ते काय केलं बिबटे जे मिळून आले? आमचं माणिकडो बिबट निवारा केंद्र. अच्छा, तिकडे पाठवून दिले. हो. बरं. आणि कारण आमच्या पत्रकार म्हणून आमच्या ऐकवत नाही तिथं बिबटे पकडलेले, मग आपण ते पब्लिश नाही केलं का? म्हणजे सांगितलं नाही कोणाला का ते बिबटे धरले? काय आता पत्रकार म्हणून आम्हाला कळलं नाही की तिथं अशा ठिकाणी बिबटे धरलेत. नाही, आता तेवढा आम्हाला वेळ पण मिळाला नाही. आम्हाला बिबट्या पकडला की जो काय प्राणी आम्ही रेस्क्यू करतो, प्राणी रेस्क्यू केला की आम्ही लगेच त्याला आम्हाला जिथं पाठवायचं लगेच पाठवतो. तेवढा वेळ पण नसतो ना. नाही. जे काय भेटेल त्यांना आम्ही लगेच त्याला प्रतिकार करून लगेच हे करतो. अच्छा, मग 4 बिबटे पकडून आपण माणिकडोला पाठवले. बरं सर, जनजागृती आपण काय करतोय का? आता नागरिक खूप पॅनिक आहेत की ठिकठिकाणी. जनजागृती आपण काय करतोय का? जनजागृती आमची जिथं चालेल तिथं दररोज जनजागृती चालू आहे. अच्छा, म्हणजे कशा प्रकारे? प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला की बिबट्या दिसल्यावर काय करायचं, काय करू नये अशा विषयी बिबट्याविषयी जनजागृती कंटिन्यू चालू आहे. म्हणजे आता पण माझ्या स्टाफचे चालू आहे. अच्छा, आम्हाला फोटो पण आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला फोटो पण पाठवू तुम्ही. सर प्लीज मला जर फोटो शेअर करणार 2-3, कारण लोकांची तक्रार अशी आहे की बिबटे दिसत आहेत आणि वन विभागाकडून एकतर पिंजरे लावले जात नाहीत, जनजागृती केली जात नाही. हा, तर अशा तक्रारी आहेत. तर विनंती अशी आहे, जर समजा नसेल आपल्याकडून काही ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही जनजागृती करा. त्याच्यानंतर म्हणजे नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिक घाबरून जाऊ नयेत, याच्यासाठी जनजागृती करावी अशी विनंती आहे. बाकी काय? 100% कारण आमच्या दृष्टीने आम्हाला पहिला नागरिक आपला महत्वाचा आहे. बरोबर. आपला वन्य प्राणी नंतर आहे. बरोबर. चाकण शहर परिसरात कुठे कुठे लावलेच आहे पिंजरे आपण? तुम्हाला मी सगळे डिटेल्स पाठवतो. सगळे डिटेल्स कुठे कधी आमचे कुठे जनजागृती सगळे डिटेल्स तुम्हाला पाठवतो मी. बरं, तरी सर चाकण शहरात किती ठिकाणी लावलेत पिंजरे असं म्हणतो तुम्ही? चाकण शहरात फक्त एक पिंजरा लागला आता. कुठल्या ठिकाणी? ते एक मंदिर आहे कुठलं, त्या मंदिराच्या जवळ. शहराच्या आतमध्ये का? कोणत्या मंदिराच्या जवळ? चक्रेश्वर मंदिराच्या जवळ? नाही, चक्रेश्वर नाही, दुसरं मंदिर आहे कुठलं. कुठला एरिया कुठला? संग्रामदुर्ग किल्ल्याच्या परिसरात? मला एक्झॅक्ट सांग. मी कालच पिंजरा लावायची पाहिजे. लागला पिंजरा पण लागायचे, लोक पण आलते, तिथले स्थानिक लोक पण माझ्याकडे आलते. बरं. चाकण शहरात एक ठिकाणी लावलाय पिंजरा तुम्ही म्हणताय ना? बरं, काल चाकणच्या खंडोबा माळा तो खानचोळी परिसर जो आहे तिथं बिबट्या नागरिकांनी बघितला असं सांगतायत, खरं आहे का ते? ना, खंडोबा आलते आमच्याकडे तक्रार. आली होती तक्रार ना? त्या ठिकाणी आमची जनजागृती पण चालू आहे. बरं, तो तिथं बिबट्याच होता का? आपण कन्फर्म केलं का साहेब? कन्फर्म कसं करणार? तिथं पब मार्क मिळालं तर कन्फर्म होईल ना. अच्छा, पब मार्क मिळालेलं नाही तुम्हाला तिथं? आयक्यू बातमीवर आम्ही लोकांची काळजी घेतोय. बरं. ठीक आहे. विनंती एवढीच आहे की त्याच्यामुळं शहराच्या एवढ्या दाट लोकवस्तीच्या भागात जर का बिबटे फिरत असतील तर थोडीशी आपल्याला जास्त दक्षता घ्यावी लागेल. पहिलं प्रेफरन्स आमचा सगळे नागरिक आहे आणि त्याच्यानंतर आमचा प्राणी आहे. तो विषय नाही. पहिला आपला आपण स्वतः वाचलो तर प्राणी वाचतील ना. बरोबर. त्याची काय पत्रकं वगैरे काढलीत का आपण जनजागृतीची? काय पत्रकं काढलीत काय जनजागृती करण्यासाठी? काय आपण तुम्हाला आमच्याकडे पॅम्पलेट आहेत, तुम्हाला देतो. तुम्ही ते करा ना, पब्लिश करा. बरोबर. ठीक आहे, चालेल. पाठवा बरं मला काय काय केलंय तेवढं पाठवा, म्हणजे आपण लोकांना. तुम्ही उद्या या माझ्याकडे 12-1 वाजता ऑफिसला. तुम्हाला आम्ही काय काय जनजागृती केली, काय करतोय ते सगळं तुम्हाला डिटेल्स देतो. मोई तालुका खेड येथे पीर साहेब यात्रेच्या निमित्तानं जंगी कुस्त्यांचा आखाड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेच्या आखाड्यात प्रथमच देशासह देशाच्या बाहेरील मल्लांनी देखील हजेरी लावल्याचं आयोजकांनी सांगितलं. स्टेजचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्या निमित्तानं मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले ते पैलवान येतातच, पण आज भारतामध्ये प्रसिद्ध असणारा पैलवान थापा आज या ठिकाणी आलेला आहे. खेड तालुक्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय.
याच भ्रष्टाचाराच्या बाबत वितरक एजन्सी यांची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर यांनी केली आहे. याबाबतचे तक्रार अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दिलाय. सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर यांनी याबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलं हे जाणून घेऊया. नमस्कार, मी कुंडलिक कोहिनकर. खेड तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष टाकायला सुरुवात केली, आत्ता सध्या अलीकडं उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जे केंद्र शासनाने 2016च्या नंतर उज्ज्वला गॅस योजना आणली आणि त्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आणि गरीब दीनदुबळ्या लोकांसाठी जे काही उज्ज्वला गॅस हा वितरित केला गेला, 100 रुपयामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या ज्यावेळेस ते झालं गेलं, त्याच्यामध्ये 1 शेगडी, सिलेंडर आणि पूर्णपणे रेग्युलेटरसह त्या कुटुंबामध्ये बसून देण्याची जबाबदारी ही संबंधित एजन्सीची होती. ज्यावेळेस आम्ही सगळं पाहिलं गेलं की खऱ्या अर्थानं उज्ज्वला गॅस हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाय की नाही, हे ज्यावेळेस माहिती घेण्याची मी सुरू केलं गेलं आणि माहिती ते असं लक्षात आलं की अनेक डिस्ट्रीब्युटरनी ह्या उज्ज्वला गॅसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता केली गेली. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी माननीय पुरवठा अधिकाऱ्यांची जबाबदारी होती म्हणून त्यांना पत्र लिहिलं की उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत खेड तालुक्यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांची यादी मिळावी म्हणून. ज्यावेळेस मी पत्र दिलं गेलं, त्या पत्राचा कोणत्याही प्रकारचा त्यांनी मला उत्तर दिलं गेलं नाही. नंतर मी RTI खाली माहिती मागवली, RTI खाली सुद्धा मला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही. आणि नंतर मी संबंधित एजन्सी जी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडे मी माहिती मागवली की बाबा तुम्ही डिस्ट्रीब्युटरला ज्यावेळेस उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यावेळेस हे सगळं देत आहे, मला किती लोकांना दिलं गेलं खेड तालुक्यामध्ये त्याची माहिती द्या. हे सगळे मी ज्यावेळेस माहिती मागवली त्यावेळेस असं लक्षात आलं की मला कोणत्याही विभागाने या उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भातली माहिती दिली गेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना राबवली गेली असताना, केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना राबवली गेली असली तरी सुद्धा की आज सर्वसामान्यांपर्यंत जरी पोहोचत नसेल, ही योजना नेमके कोणासाठी आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. की लोकांच्या म्हणजे पुढाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी या योजना आहेत का, की त्या बगलबच्च्यांचे खिशे भरण्यासाठी या योजना आहेत का, किंवा इतर यंत्रणेसाठी ह्या योजना आहेत का, हा मोठा प्रश्न ज्यावेळेस माझ्या समोर पडला त्यावेळेस मी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि आदरणीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र ढोडी साहेब आणि पुरवठा विभागाचे आयुक्त यांच्याकडे मी तक्रार दाखल केली. यांच्याकडे तक्रार दाखल केल्याच्या नंतर माझ्या असं निदर्शनात आलं की काही डिस्ट्रीब्युटरने असं बोलले गेले की किती तक्रारी दाखल झाल्या, काही झाल्या तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. कारण होतं काय, मुद्दा असा आला की ज्यावेळेस आपण या तक्रारी ज्यावेळेस दाखल करतो की वरिष्ठ अधिकारी याचा कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. आता का दखल घेत नाही हा संशोधनाचा विषय. अनेक तक्रारी ज्यावेळेस दाखल होतात परंतु कोणत्याही तक्रारीला किंमत दिली जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय की हे सगळे बरबडलेले आहे, सगळे यंत्रणाच त्या ठिकाणी बरबडलेली असा त्याचा दिसतो. कारण आपण काय करतो, तक्रार घेतो, तक्रार माहिती अधिकारात माहिती घेतो सगळी आणि संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करतो. ज्यावेळेस आपण तक्रार दाखल करतो त्यावेळेस विषय असा येतो की ज्यांच्याकडे आपण तक्रार करणारा जातो, कारण म्हणजे चोराची तक्रार आपण महाचोरांक केल्यासारखी होती. ही जे प्रकार आहे आणि त्या तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचं काही निष्पन्न होत नाही. म्हणजे संबंधित आपल्या तालुक्यातले जे कोणी राजकीय व्यक्ती पुढारी असतील यांचं याच्याकडे लक्ष आहे की नाही, या सगळ्या गोष्टीकडे पाहताय का नाही तुम्ही, का नुसतं मतापुरतच तुम्ही आमचा वापर करून घेताय की मतासाठीच फक्त तुम्ही आम्हाला विचारताय. हा नेमका काय प्रकार आहे, याच्याकडे कोण लक्ष देणार आहे आणि याच्याकडे कोण पाहणार आहे. म्हणून मी आदरणीय पालकमंत्री महोदयांना अनेक वेळा विनंती केली की मी त्यांनी जर वेळ दिली मला ते सगळे पुरावे, मी अनेक गोष्टी आहेत की पुणे जिल्ह्यातले की त्यांच्या समोर मांडणार आहे. जर त्यांनी मला वेळ दिली तर निश्चित पुराव्यासह मी पालकमंत्री महोदयांना त्या संदर्भात भेटणार आहे आणि सगळे पुरावे त्यांच्या समोर सादर करणार आहे. कारण काय होतं की याच्यात कोणीतरी बोललं पाहिजे, पण मुद्दा असा येतो की ज्यांच्याकडे आपण जाणार आहे, आम्ही आता पालकमंत्र्यांची वेळ घेतोय, पण पालकमंत्र्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या घरातच काय चाललंय त्यांना लवकर कळत नाहीये. त्यांचा मुलगा काय किती 300 कोटी जमिनीवर खरेदी केली
हेच त्यांना जर लवकर कळत नसेल तर आमच्यासारख्या ज्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार घेऊन जाणार आहे ते खरोखर याची दखल घेणार आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून हा सुद्धा सगळ्या गोष्टीचा आम्हाला शोकांतिका वाटते की आज विरोधी पक्षनेताची जी काही प्रक्रिया आहे ती जर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर निभावं लागत असेल तर भविष्यात काय होणार आहे याच्याकडे. तर नुसतं मतासाठी सगळ्या गोष्टी चालणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये खूप भयावह परिस्थिती आहे आणि याच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या विषयाला आज आम्ही वाचा फोडतोय. अनेक गोष्टीमध्ये वाचा फोडतोय. अंजलीताई दमानिया वाचा फोडतात, आम्ही वाचा फोडतोय. नंतर पुढं भविष्यामध्ये आमचे विश्वंभर चौधरी हे सुद्धा अनेक वाचा फोडून फोडून कंटाळले अक्षरशः ते त्यांनी आता बोलणंच बंद केले. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहे की दमानिया ताई एवढं भांडतात काहीच निष्पन्न होत नाही, अक्षरशः कंटाळले. एक वेळ असं कधी कधी वाटतं की आता यांच्या समोर जाऊन तोंडात मारून घ्यावं की अशी सुद्धा परिस्थिती वाटायला लागली, असं आम्हाला वाटायला लागलं. म्हणून विनंती अशी राहणार आहे की आम्ही एक विनंती करतोय या सगळ्या माध्यमातून याच्या की जनतेने आता जागृत होणं तितकं गरजेचं आहे आणि जनतेने या संदर्भात उठाव करून जनता जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये निर्णय होणार नाही असं आम्हाला वाटतंय. कारण जनतेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनता सक्षम होणं आणि प्रशासन समजून घेणं, कायदा समजून घेणं हे जनतेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.